आमचं म्हणणं असं आहे की पप्पा दुकानावरून चालले होते घरी चालत. मागून एक ऑटोवाल्याने उडून पळून गेला. तिच्या स्पॉटला कोण पण नव्हता. आम्ही दाखल करायला आलतो पोलीस स्टेशनला. पण ते मॅडम काय बोलतात, जाधव मॅडम जे आहेत ते काय बोलतात की त्या स्पॉटवर जे असणार, ज्यांनी गुन्हा बघितले ते आल्याशिवाय आम्ही कंप्लीट करू शकत नाही. आणि पप्पा आमचे क्रिटिकलमध्ये सिरियस होते. तर आम्ही तिथं बेशुद्ध होते. तर आम्ही क्रिटिकलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं आम्ही तिथून फोन पण केला मॅडमला. मग मॅडम इन्क्वायरीसाठी आलते पण डॉक्टरशी बोलणं केलं मॅडमनी. डॉक्टरशी स्टेटमेंट घेतला. पप्पा बोलण्याच्या ह्याच्यामध्ये होते. मग तिथं आम्ही 2 दिवस तिथं ट्रीटमेंट चालू होतं पप्पांचं. पण ते डॉक्टर काय बोलले की तुम्ही इथून दुसऱ्याकडं ट्रान्सफर करा. तर आम्ही केममध्ये गेलो. कॅम्पमध्ये काय बोललं सरांनी की आम्ही ट्रीटमेंट करू पण चान्सेस एकदम कमी आहेत. दुसऱ्या दिवशी पप्पाचं ऑफ झाले आणि आम्हाला सांगितलं. जेव्हा झाला ॲक्सिडेंट तेव्हा आम्ही कंप्लीट करायला आलतो, तेव्हा कंप्लीट काय घेतली नाही. आमचं असं म्हणणं आहे की मला ही केस झाली आहे, मला कोणी मारलंय का कोण ॲक्सिडेंट झाले का काय हे आम्हाला माहिती पडायला पाहिजे. असं काय माझी मम्मी पण भाऊ पण चालत जातो तिकडून रात्रीचा वेळ.